वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर हा व्हिडिओ मी खास जनजागृतीसाठी बनवित आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की एखाद्या व्यक्तीवर जर गुन्हा दाखल झाला तर गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला अटक करण्याची एक प्रक्रिया करावी लागते। पोलीस ती प्रक्रिया करतात, परंतु ज्या व्यक्तीला गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करायची असते म्हणजे तो संशयित गुन्हेगार असतो, संशयित आरोपी असतो, परंतु त्या आरोपीला सुद्धा आपल्या संविधानामध्ये अधिकार प्राप्त आहे। म्हणजे अटक करताना सुद्धा त्या संशयित आरोपीचे जे अधिकार आहे ते अधिकार त्यांना माहीत असावेत आणि आपले अधिकार आपल्याला माहीत असण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवित आहे। जर एखाद्या पोलिसाने तुम्हाला बेकायदेशीर पद्धतीने पोलीस स्टेशनला बोलवलं किंवा तुम्हाला बोलून बसून ठेवलं आणि बसून ठेवल्यानंतर तुम्हाला काही वेळेला असं होतं, काही वेळेला असं होतं की पोलीस बोलवल्यानंतर आपल्याला आपले अधिकार माहीत नसतात। म्हणजे ज्या व्यक्तीला बोलवलं जातं त्या व्यक्तीला त्याचे अधिकार माहीत नसल्यामुळे पोलिसांच्या अशा पद्धतीनं केलेल्या छळाचे ते एक त्यांच्यावर तो छळ केला जातो, कारण त्यांना त्यांचे अधिकार माहीत नसतात म्हणून। तर आपले अधिकार काय आहेत? कुठलाही पोलीस तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं पोलीस स्टेशनला जबरदस्तीनं बसवून ठेवू शकत नाही। जर एखादा गुन्हा तुम्ही केला असेल किंवा नसेल केला तरीसुद्धा तुम्हाला ज्या वेळेला पोलीस अटक करायला येतात त्यावेळेला तुमचा अधिकार आहे, त्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही अटक का करत आहात, अटकेची कारणं काय आहेत हे विचारण्याचा अधिकार ज्या व्यक्तीला अटक केली जाते किंवा ज्या व्यक्तीला पोलीस संशयित गुन्हेगार म्हणून अटक करतात त्या व्यक्तीला पूर्णपणे अधिकार आहे। त्या पोलिसांना, जे पोलीस अटक करायला येतात त्या पोलिसांना अटकेची कारणं विचारायचा पूर्ण अधिकार आहे। समजा त्याने गुन्हा केला असेल किंवा नसेल केला तरीसुद्धा, म्हणजे गुन्हा केला असेल तरीसुद्धा त्याचा अधिकार आहे ज्या व्यक्तीला अटक केली जाते त्या व्यक्तीला की मला तुम्ही का अटक करताय, मी गुन्हा काय केला आहे, हा प्रश्न विचारायचा अधिकार पूर्णपणे अटक केलेल्या किंवा अटक करण्यात येणाऱ्या व्यक्तीला, पोलिसांना विचारण्याचा पूर्णपणे आहे। जर एखाद्या पोलिसाने समजा तुम्हाला अटक ज्या स्पॉटवर केली असेल, जिथे पण कुठे तुम्हाला अटक केली असेल तर त्याच स्पॉटवरच तुमच्या अटकेचा पंचनामा म्हणजे एक अटक करण्याचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्हाला पोलिसांना, ते पोलीस अधिकारी जे येतात अटक करायला त्यांना भरावा लागतो। त्या फॉर्ममध्ये तुमचं संपूर्ण नाव असतं, तुमचा पत्ता असतो, तुमचा संपर्क क्रमांक असतो आणि जो व्यक्ती किंवा जो पोलीस अधिकारी तुम्हाला अटक करतो त्याचा सुद्धा पूर्ण तपशील त्याच्यामध्ये असतो, त्याची सही असते, ज्याला अटक केली जाते त्याची सुद्धा सही असते। म्हणजे जिथे तुम्हाला ज्या ठिकाणी तुमच्यावर ही अटकेची प्रोसिजर होते, ही प्रक्रिया होते, त्याच ठिकाणी तुम्हाला तो जो अटकेचा पंचनामा करावा लागतो। परंतु बऱ्याच वेळेला काय होतं, अटक कुठेही करतात आणि पंचनामा पोलीस स्टेशनला येऊन करतात। तर असा प्रकार हा चुकीचा आहे, ही चुकीची प्रक्रिया आहे। जिथे ज्या ठिकाणी तुम्हाला अटक केली जाते त्याच ठिकाणी तो पंचनामा, अटकेचा पंचनामा करणं हे बंधनकारक आहे। त्या पोलीस तपास अधिकाऱ्याला ही गोष्ट बंधनकारक आहे। तर तुम्हाला अटकेची कारणं सांगावी लागतात। बऱ्याच वेळेला काय असतं ना की अटक करण्या अगोदर तुम्हाला नोटीससुद्धा, म्हणजे एखादा गुन्हा दाखल झाला तर तुमच्यावर तक्रार झाली किंवा गुन्हे दाखल झाले तर मात्र तुम्हाला नोटीससुद्धा दिली जाते। त्या संबंधित तुमच्यावर जो तक्रार अर्ज तुमच्या विरोधामध्ये आलेला असेल किंवा गुन्हा दाखल झालेला असेल तर तुम्हाला 41A नोटीस देऊन त्याच्यावर तुम्हाला तुमचं म्हणणं काय आहे हे सुद्धा विचारलं जातं। परंतु बऱ्याच वेळेला जर गंभीर स्वरूपाचे क्राईम असतील, गुन्हे असतील, म्हणजे समजा 376 रेपचं वगैरे असेल किंवा खुनाचा गुन्हा असेल, मोठ्या दरोड्याचा गुन्हा असेल, मोठ्या चोरीचा गुन्हा असेल आणि महिलांच्या बाबतीतले जर समजा कुठले गुन्हे असतील गंभीर स्वरूपाचे, तर मात्र पोलीस तुम्हाला मोक्यावर अटक करू शकते। त्याला नोटीस जरी नाही दिली तरी ते अटक करण्याचे अधिकार हे पोलिसांना असतात। परंतु तिथे सुद्धा तुम्हाला पोलिसांनी तुमच्या अटकेचं कारण सांगणं हे बंधनकारक आहे। आणि जर महिला कुठली असेल, म्हणजे महिला संशयित आरोपी असेल तर तिला फक्त एक महिला अधिकारीच अटक करू शकते। असे काही अटकेचे बरेचसे नियम आहेत, या व्हिडिओमध्ये आपण एक नियम पाहूया।
तर तुम्हाला अटक करत असताना तुम्हाला तुमच्या अटकेची कारणं सांगणं महत्त्वाचं आहे आणि तो विचारण्याचा अधिकारसुद्धा तुम्हाला आहे. तर अटक पंचनामा हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि जिथे तुम्हाला अटक केली जाते तिथेच ते पंचनामा हा भरून घेतला पाहिजे. त्याच्यावर पूर्ण अटक करणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा तपशील असला पाहिजे आणि अटक जो करतो म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्याचा सुद्धा तपशील असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट, तुम्हाला पोलीस कुठल्याच प्रकारची मारहाण करू शकत नाही. त्यांना तो अधिकार नाही. मारहाण करण्याचा अधिकार नाही किंवा तुम्हाला कुठलेही दमदाटी वगैरे करण्याचा सुद्धा अधिकार पोलिसांना नाही. हे तुम्हाला तुमचे अधिकार माहीत पाहिजे. त्याच्यानंतर 12 तासाच्या आतमध्ये तुमच्या नातेवाईकांना म्हणजे तुम्हाला अटक केल्यानंतर तुमच्या नातेवाईकांना 12 तासाच्या आतमध्ये कळवलं पाहिजे. हे सुद्धा बंधनकारक आहे. हे पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यांनी ही अटक एखाद्याला अटक करणं म्हणजे त्याला भरपूर कायदा लागू होतो. तर 12 तासाच्या आतमध्ये तुमच्या नातेवाईकांना तुमची अटक का झाली आहे, कशी झाली आहे, कधी झाली, ह्या सगळ्या गोष्टींचा तपशील देणं हे त्या अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे आणि ते बंधनकारक आहे. 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला अटक केल्यानंतर माननीय न्यायालयाकडे हजर करणं हे सुद्धा त्या अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे. त्याच्यात तो कर्तव्यामध्ये कसुरी करू शकत नाही. तर उलट पक्षी जर समजा त्याने हे सगळे नियम पाळले नाही तर त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. अटक केल्यानंतर तात्काळ तुमचं वैद्यकीय तपासणी करणं हे सुद्धा कर्तव्य त्या अटक जो करतो अधिकारी त्याचं आहे. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये तुम्हाला तुमची पूर्ण चेकअप करून तुमची वैद्यकीय तपासणी करून तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये माननीय न्यायालयासमोर हजर करणं हे त्या तपास अधिकाऱ्याचं किंवा ज्याने अटक केली त्याचं हे कर्तव्य आहे. त्याने ते करायला पाहिजे. नाही केलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. आता ज्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीचं वैद्यकीय तपासणी करून माननीय न्यायालयाकडे हजर केलं जातं त्यावेळेला मात्र तुमचं मेडिकल झाल्यानंतर जर तुमच्या शरीरावर कुठले मारहाणीचे खुणा नसतील किंवा तुम्हाला मारहाण झाली नसेल तर ते सगळ्या गोष्टी त्या निष्पन्न होतात, तुमच्या रेकॉर्डवर त्या येतात. त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस रिमांड भेटू शकतो किंवा तुम्हाला तुमच्या गुन्ह्यावर ते अवलंबून आहे की तुम्हाला जेल कस्टडी पण होऊ शकते, पोलीस कस्टडी पण होऊ शकते. पण तुम्हाला जर समजा पोलीस कस्टडी झाली आणि तुम्ही पोलिसांच्या ताब्यामध्ये पुन्हा गेलात आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्या वेळेला तुम्हाला हजर करायचं असतं माननीय न्यायालयाकडे त्यावेळेला सुद्धा अगेन पुन्हा तुमची वैद्यकीय तपासणी होते आणि ज्यावेळेला तुमची ही अशी वैद्यकीय तपासणी पुन्हा होते आणि त्याच्यामध्ये जर मारहाणीचे तुम्हाला मारहाण झाली असेल तर मात्र पोलिसांवर कारवाई होऊ शकते. मग अशी झालेली मारहाण तुम्ही माननीय न्यायालयासमोर ज्यावेळेला तुम्हाला पुन्हा हाजीर करतात त्यावेळेला तुम्ही माननीय न्यायालयाकडे तुमची ही झालेली मारहाण तुम्ही त्यांना सांगू शकता आणि त्या पद्धतीने मग पुढची कारवाई होऊ शकते. तर अटकेचा तपशील देणं वगैरे हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात मोठ्या सगळ्या सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स आहेत. सुप्रीम कोर्टच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, सुप्रीम कोर्टने जे अटकेचे नियम दिलेले आहेत त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवतो आणि हा जनजागृतीसाठी बनवते. कारण प्रत्येक व्यक्तीला ना आपल्यावर होत असलेले अन्याय कसे आहेत आणि त्याच्यावर कसा आवाज उठवायचा हे माहीत असणं खूप गरजेचं असतं, बरोबर. कारण आपल्याला कायदाच माहीत नसतो म्हणून आपल्याला काही गोष्टी कळतच नाही. पण जे हा बेसिक नॉलेज जर आपल्याला माहीत असेल तर आपण एकतर काय कायदा कधी त्याचं उल्लंघन करणार नाही आणि आपल्याकडून जर उल्लंघन झालं तर आपले काय अधिकार आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे आणि कर्तव्यसुद्धा माहीत पाहिजे. तर संध्याकाळी 6च्या नंतर कुठल्याही महिलेला संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अटक करू शकत नाही. जर त्या महिलेने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असेल किंवा ती पळून जात असेल तर माननीय न्यायालयाची विशेष परमिशन घेऊन, विशेष परवानगी घेऊन, विशेष ऑर्डर घेऊन त्या महिलेला अटक करता येऊ शकतं. परंतु महिलेला संध्याकाळी 6च्या नंतर ते सकाळी 6 वाजेपर्यंत अटक करता येत नाही. त्याचप्रकारे जर समजा गुन्हा कुठल्या लहान म्हणजे 18 वर्षाखालील मुलाकडून झाला असेल म्हणजे तो जर बाल गुन्हेगार असेल तर बाल गुन्हेगाराला पोलीस स्टेशनमध्ये ते आणू शकत नाही आणि
गुन्हेगाराला अटक करण्यासाठी सुद्धा त्यांना वर्दीवर जाता येत नाही. त्यांना सिव्हिलवर जाऊन ते बाल गुन्हेगाराला अटक करू शकतात आणि ती अटकसुद्धा त्यांना सन्मानपूर्वक, म्हणजे त्या बाल गुन्हेगाराला त्यांच्या अटकेनंतर त्याला भीती वाटली नाही पाहिजे. आणि ज्या वेळेला बाल गुन्हेगाराला कोर्टात हजर केलं जातं तर कोर्टामध्ये हजर करताना सुद्धा त्या अधिकाऱ्याने सिव्हिल ड्रेसवर त्याला हजर करायला पाहिजे. त्याला सुरक्षितता वाटली पाहिजे, त्याला भीती वाटली नाही पाहिजे. हे सगळ्या गोष्टीचं म्हणजे त्यांची ड्युटी आहे, त्यांचं कर्तव्य आहे. आणि जर ह्या सगळ्या कर्तव्याला त्यांनी पोलिसांमार्फत तिलांजली दिली किंवा त्यांनी त्या कर्तव्यामध्ये कसुरी केली तर मात्र पोलिसांवर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. जर एखाद्या संशयित आरोपीला अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत तर कायद्यानुसार अटक करण्याची जबाबदारी, कर्तव्यसुद्धा पोलिसांचंच आहे. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही ॲडव्होकेट मनाली भारतीय NSMA ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भारत.